नक्कीच सर्वकडनं दबाव तर येतोच आहे। राजसाहेब नक्कीच मोठे नेते आहेत, ठाकरे कुटुंब आहे। माघार घेणार की निवडणूक लढणार? ऑलरेडी आम्ही फॉर्म भरतोय सोमवारी, माघारचा इथे विषयच नाही आहे की शिंदे साहेब 100% पाठीशी उभे राहतील। सरवणकर साहेबांना ते मांडतात कारण की त्यांचं काम बोलतंय। निवडणूक आहे, प्रत्येकाने एकमेकांसोबत विरुद्ध उभं राहणं, लढणं। मला असं वाटतं की जो जमिनीवरचा काम करणारा माणूस आहे तो जमिनीवरती काम करूनच रमतो। शेवटी जनता अशी जो काम करतो त्याला 100% निवडून देईल। राजसाहेबांचा चिरंजीव आहे, त्याला काहीतरी चांगल्या प्रकारे त्यांनी जर ह्यांच्या ह्या गोष्टी असतील तर मला वाटतं त्यांनी विधान परिषदेवर किंवा राज्यसभा जे काय असेल बीजेपीचं जर त्यांची इच्छा असेल तर ते देऊ शकतात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या माहीम विधानसभा ही जास्त चर्चेत आहेत, कारण का राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे या माहीम विधानसभेतून निवडणूक लढतात। परंतु गेली अनेक वर्ष या माहीम विधानसभेवर आपलं वर्चस्व राखून ठेवलेल्या सदा सरवणकरांचं काय होणार हा सध्या चांगला चर्चेतला प्रश्न आहे। सदा सरवणकर यांच्याशी अनेक गाठीभेटी लोकांच्या सुरू आहेत, दबाव तंत्र सुरू झालेलं आहे का हा प्रश्न आपण विचारूया। परंतु दुसरीकडे आशिष शेलार असतील किंवा इतर काही नेते असतील हे अमित ठाकरेंच्या बाजूने वक्तव्य करतात महायुतीत असून देखील। आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत, सदा सरवणकर यांचे सुपुत्र, त्यांच्याकडून जाणून घेऊया। समाधान, स्वागत आहे तुझं एबीपी माझामध्ये। सध्या किती दबाव आहे चेहऱ्यावर तुझ्या, फार जाणवत आहे दबाव असल्यासारखं, कारण का आशिष शेलार जे तुमचे महायुतीतलेच आमदार आहेत ते म्हणतात की अमित ठाकरे यांना मदत केली पाहिजे, आम्ही प्रस्ताव देऊ, म्हणजेच सदा सरवणकर यांना भविष्यात माघार घ्यावी लागू शकते का? आमदार सदा सरवणकर ह्या परिसरामध्ये गेली 50 वर्ष 3 टर्म नगरसेवक, 3 टर्म आमदार, अशा प्रकारे त्यांनी इथे काम करतात। गोरगरीब जनतेसाठी ते खंबीरपणे उभे राहत आहेत। आणि आपण जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेपासून आपण बघत असाल की आज इकडचा सामान्य माणूस हा त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, इकडचा शिवसैनिक पाठीशी उभा राहिलेला आहे। त्यासोबतच आपण 2.5 वर्ष आधी ज्या वेळेला उठाव झाला त्यावेळेला त्यांनी शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून शिंदेसाहेबांसोबत, शिंदेसाहेबांच्या आज मदतीने माहीम विधानसभेतील अनेक प्रश्न सोडवलेले आहेत। त्याच्यामुळे इकडची जनता ही त्यांच्या पाठीशी व शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहे। नक्कीच सर्वकडनं दबाव तर येतोच आहे, प्रयत्नही चालू आहेत। परंतु मला ठाऊक आहे की शिंदेसाहेब ह्या ठिकाणाचा दादर माहीम विधानसभेवरचा जो काही धनुष्यबाण आहे हा खाली उतरायला देणार नाहीत आणि ते खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहेत। खरं बघायला गेलं तर आशिष शेलारांचं वक्तव्य, तुमचेच मंत्री राज ठाकरेंना भेटले अशी देखील चर्चा सुरू आहे की दीपक केसरकर हे राज ठाकरेंपाठोपाठ सदा सरवणकरांना पण भेटले, काही निरोप त्यांनी पाठवलेला आहे का, मनधरणी सुरू झालेली आहे का? कारण का ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांचा पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातला मुलगा किंवा एक त्यांची पिढी ही निवडणुकीत उतरते, त्यामुळे स्वाभाविक आहे ह्या गोष्टी होणारच होत्या। जसं आधीपासून मी तुम्हाला सांगितलं होतं की दबाव काही आहेत का, तर ह्या गोष्टी तुमच्याच पक्षातून आता दबाव येतोय? दबाव असं बोलता येणार नाही, कारण कसं आहे आम्हाला ठाऊक आहे की शिंदे साहेब 100% पाठीशी उभे राहतील। कारण जो काही उठाव झाला त्यानंतर माहीम विधानसभेत म्हणजे जिथे शिवसेनेची सुरुवात झाली ह्या परिसरात इकडचे स्थानिक आमदार हे शिंदे साहेबांसोबत गेले आणि शिंदे साहेबांनीही त्यांचा मान सन्मान तेवढाच ठेवलेला आणि जी काही विकास कामं या ठिकाणी असतील या सर्व शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या सर्व परिसरामध्ये सुरू झाली। आणि एक शिवसेनेचं एक मोठं इकडे जाळी, जी काही नवीन जाळी म्हणजे अनेक नवीन कार्यकर्ते आहेत, किमान 3,500 पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी संख्या, प्रत्येक शाखेमध्ये फक्त पदाधिकारी आहेत, मतदार ही नंतरची गोष्ट आहे। त्याच्यामुळे आज लाखो इकडे कार्यकर्ते असून देत किंवा इकडची जनता असून देत ह्यांना आमदार सदा सरवणकरांनी विश्वास आहे। आणि अनेक सर्वेसुद्धा आलेले आहेत की ह्या ठिकाणी सरवणकर साहेबांना ते मांडतात कारण की त्यांचं काम बोलतंय। आम्हाला कुठला भावनिक किंवा काही नाही, आम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या जनतेच्या प्रश्न सोडवल्यामुळे जनता ही त्यांच्या सोबत आहे। राजसाहेब नक्कीच मोठे नेते आहेत, ठाकरे कुटुंब आहे, पण कुठेतरी आज अमित ठाकरे अचानकपणे आज उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे, ते त्यांच्या परीने प्रयत्न करणारच, पण कुठेतरी ही लढाई होणं गरजेचं आहे एकमेकांसोबत। निवडणूक आहे, प्रत्येकाने एकमेकांसोबत विरुद्ध उभं राहणं, लढणं। शेवटी जनता अशी जो काम करतो त्याला 100% निवडून देईल। तर मला असं वाटतं की ही जी काही निवडणूक आहे ही एकमेकांसोबत आपण खुल्या दिलाने लढायला पाहिजे। एकमेकांवर प्रेशर आणून त्या गोष्टीचा काही अर्थ होत नाही, उलट त्या गोष्टीमुळे नागरिक इकडचे हे रागवतील, स्थानिक जी जनता आहे ती रागवेल, कुठेतरी त्याचा उद्रेक होऊ शकतो। अनेक उद्योगपती कॉल करतायत, अनेक राजकीय तुमचे मित्र आहेत ते कॉल करत आहेत, अनेकांकडून निरोप पाठवले जातात, कोणाकोणाकडून फोन आले?
नाही, मी खूप छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे. आपल्याला आमदार साहेब संध्याकाळी भेटणारच आहेत सगळ्यांना, ते 100% ह्याबद्दल बोलतील. पण मला एवढं माहिती आहे की सोमवारी आमदार साहेब फॉर्म भरणार आहेत. AB फॉर्मसुद्धा मिळालेला आहे, त्याच्यामुळे सोमवारी आमची तयारी सुरू आहे फॉर्म भरायची. हे काही बातम्या बाहेर पसरवल्या जात आहेत तसं काही नाही आहे. आणि आज जनता इकडे आपण बघितलं तर रस्त्यावरती लोक बोलतात की जो काम करतो तो आमचा नेता, बाकी तुमचं राजकारणची त्यांना काही देणं घेणं नाही. आमदार साहेबांनी गेली 50 वर्ष इकडचे जे काही बंद पडलेले प्रकल्प असून देत, पुनर्विकासाचे प्रकल्प, ह्यासाठी अहोरात्र कष्ट केले आहेत, ह्या प्रकल्प मार्गी लावलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचे ते काम बोलत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे पसरवणं असं आहे की हा विषय पत्रकारांनी किंवा मीडियामध्ये नाही काढला. जेव्हा नेते बोलले, जेव्हा तुमचेच नेते राज ठाकरेंना भेटले, तुमचेच नेते तुमच्या घरी येऊन तुमच्या सदस्यांना भेटले, त्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. हा दबाव, राजकीय दबाव सुरू झालेला आहे. जर यदा कदाचित उद्या समजा सदा सरवणकरांना माघार घ्यावी लागली तर तुमची भूमिका काय असू शकते, म्हणजे एक समाधान सरवणकर मुलगा म्हणून? आम्हाला 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे की ज्या विश्वासाने सर्व त्यांचे आमदार त्यांच्यासोबत आहेत, एकाही आमदाराला ते असा उमेदवारी पाठी घ्यायला लावणार नाही. हा 100% आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि ह्या विश्वासावरती हे सर्व हे कुटुंब आमचं शिवसेनेचं एकमेकांवरती विश्वास असल्यामुळे एकमेकांसोबत आहे. ह्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही एवढा आम्हाला विश्वास आहे. असं आहे की पुनर्वसनाचे अनेक पर्याय आहेत. जसं आता वडिलांना सदा सरवणकरांना सिद्धिविनायक महामंडळ देण्यात आलेलं आहे. जर समजा अमितसाठी जागा सोडायची झाली तर विधान परिषदेची देखील तुम्हाला ऑफर येऊ शकते किंवा आलीही असेल याआधी. तर या ऑफरकडे तुम्ही कसं बघणार? मला असं वाटतं की जो जमिनीवरचा काम करणारा माणूस आहे तो जमिनीवरती काम करूनच रमतो. विधान परिषदेच्या बॅकडोर एंट्रीमध्ये आमदार सदा सरवणकर तर कधीच त्या गोष्टीला तयार ह्याच्या आधीही नव्हते, ह्याच्यानंतरही नाही. कारण की ते जमिनीतला जो काही कार्यकर्ता आहे ह्याच्याशी त्यांचं बांधिलकी, त्याच्याशी ते जोडलेले गेलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी ते स्वतः तिकडे जातात, त्यांची कामं करतात. मला असं वाटतं की ह्या जर काही गोष्टी असतील तर राजसाहेबांचा चिरंजीव आहे, त्याला काहीतरी चांगल्या प्रकारे त्यांनी जर ह्यांच्या ह्या गोष्टी असतील तर मला वाटतं त्यांनी विधान परिषदेवर किंवा राज्यसभा जे काय असेल BJPचं जर त्यांची इच्छा असेल तर ते देऊ शकतात, करू शकतात. पण आता ही लढाई ज्या पद्धतीने बोलतायत तर त्यांनी अमित ठाकरेंसाठी राज्यसभा किंवा विधान परिषदेचा पर्याय खुला ठेवा असं तुमचं मत? नाही, कसं आहे, त्यांचं कौटुंबिक संबंध आहेत. बघा, राजसाहेबांचे हे प्रत्येक नेत्यासोबत संबंध आहेत, त्याच्याशी काही गैर नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा मित्र आहे त्या पद्धतीने. पण त्यांनी असं नाही बोललं, मी स्टेटमेंट मी बघितलं असेल की माझा सदा सरवणकरांना विरोध आहे. त्यांनी फक्त एक पर्याय दिलेला आहे. पण मला असं वाटतं की अजून चांगले पर्याय ते देऊ शकतात. अमितजी स्वतः त्या ठिकाणी एक राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती त्यांची जर इच्छा असेल तर तेही जाऊ शकतात. सर्व पक्षांनी त्यांना मदत करायला. पण कुठेतरी एक चुकीचा मेसेज मतदारांमध्ये जायला नाही पाहिजे. जसं आपण बोलतो वरळीमध्ये 2 आमदारांना घरी बसवलं आणि आदित्य साहेब निवडून आले, हा मेसेज माहीममध्ये अशा पद्धतीने फिरणं चुकीचं असतं. हे त्यांच्यासाठीच चुकीची गोष्ट असेल. मला असं वाटतं शिंदे साहेब, फडणवीस साहेब व अजितदादा हे 100% आमदार सदा सरवणकरांच्या पाठीशी आहे. आणि सोमवारी आम्ही फॉर्म भरायला जाणारच आहोत. आपण सर्वही त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा ठेवतो. काय काय ऑफर आल्या? नाही, ऑफर असं काही नसतं. ठीक आहे, प्रत्येकावरती कसं आहे, राजसाहेबांचा मुलगा आहे त्याच्यामुळे थोडंफार प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं, सगळं आहे, त्याच्यात काहीही गैर नाही आहे. पण ते ऑफर असं काही नसतं, एक प्रत्येकजण प्रयत्न करतं. पण मला असं वाटतं की जो जमिनीवरती काम करणारा माणूस आहे, मतदार आहे, त्याच्यासोबत राहतात आणि हे राजसाहेबांना सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक प्रयत्न करणारच. पण आज महायुती म्हणून आपण काल भाजपसोबत बैठक झालेली आहे, शिवसेना, भाजप, RPI, काल चांगली बैठक झाली. आमचं काम सुरू आहे. हे कुठेतरी मीडियाच्या माध्यमातून या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. शेवटचा प्रश्न, माघार घेणार की निवडणूक लढणार? ऑलरेडी आम्ही फॉर्म भरतोय सोमवारी. माघारचा इथे विषयच नाही आहे, कारण की ऑलरेडी AB फॉर्म मिळाला, आमचे पत्रक गेलेले आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठका आहेत, आमच्या ऑलरेडी कॅम्पेन सुरू झालेलं आहे. म्हणजे हा माघाराचा विषयच येत नाही. ही शिवसेनेची सीट आहे, स्थानिक आमदार आहेत, शिवसेना, भाजप, RPI यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तशा प्रकारे आमचा प्रचार सुरू आहे. ऑलरेडी आमचे पत्रक झालेले आहेत, कार्ड वाटप सुरू झालेले, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते समाधान सरवणकर यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीचं काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि माघार घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. जर माघार घ्यायची होती तर अशा पद्धतीची माघार घेणं हे राज ठाकरे आणि अमित ठाकरेंसाठी एक चुकीचा संदेश जाऊ शकतो. जसा
वरळीतून चुकीचा संदेश गेला, 2 तिकडच्या आमदारांना म्हणजे नेत्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं। त्यामुळे ह्या माहीम विधानसभेमध्ये असा कुठलाही मेसेज जाऊ नये याची खबरदारी घ्यावी असा एक सल्ला किंवा एक कुठेतरी त्यांची इच्छा, त्यांचं मत आहे हे समाधान सरवणकर यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।